मित्रांनो, आज आपण एका स्पेशल ठिकाणी जात आहे. तुम्हाला मी घेऊन जातो. मी आज एका स्पेशल ठिकाणी एक उन्हाळ्यात येणारं फळ ते पाडण्यासाठी जात आहे आपण. तुम्हाला समोर जे डोंगर दिसत आहे त्या पारला ते झाड आहे आणि ते फळ भेटणार आहे आपल्याला. ते समोर घरं दिसत असेल तुम्हाला, त्या डोंगराच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. तर बघू, आपण इथे सध्या सातपुड्यात फिरत आहे आणि इथून आपल्याला ते फळ भेटणार आहे असं तिकडून माहिती भेटली होती, पण तिकडे गेल्यावरच समजेल काय आहे आणि काय नाही. जाता जाता नदी पण लागलेली आहे, पण सर्व सुकून गेलेली आहे बघू शकतात उन्हाळ्यामध्ये. आणि आंबे पण ह्या म्हणजे सीझनला खूप कमी प्रमाणात लागलेले आहे. भरपूर सारे आंब्याच्या झाडांना काही आंबे लागलेले दिसत नाही इकडे, पण एवढे आंबे झाडं आहे पण आंबे लागलेले नाही इथे. काही ठिकाणी इथे सातपुड्यामध्ये ह्यावर्षी आंबे भरपूर बघायला भेटले नाही आपल्याला. काही झाडांना, आपल्याही आंब्याच्या झाडाला बिलकुलच आंबे नाही यावर्षी. तुम्हाला सांगितलं होतं मी एका स्पेशल ठिकाणी जात आहे, तर आलो आहे त्या स्पेशल ठिकाणी. तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल, बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला पाम ट्री, ताडाचे झाड दिसत असेल. तर आज आपण आलो आहे ताडाचे फळ पाडण्यासाठी. तर बघू ताडाचे फळ कसे पाडतात आणि ताडाचं फळ कसं असतं ते. तर स्वागत आहे अमोल वळवी ब्लॉग्समध्ये. आपण आलो आहे आज ताडाचं फळ पाडण्यासाठी. तर ताडफळ पाडण्यासाठी आपण आज ताडाचं फळ पाडणार आहे. तर इथे आल्यानंतर आपल्याला इतके सारे फळं बघायला मिळतात, तुम्हाला दाखवतो मी. तर ताडफळ कोणत्या पद्धतीने पाडलं जातं आणि कसं फोडून खाल्लं जातं तुम्हाला दाखवतो मी. बघू शकतात ताडाचं झाड आहे हे, आणि ह्याच्यावर चढत असताना ह्या प्रकारे झाडावर चढलं जातं आणि वरती ताड फळ लागलेले आहे ते आपल्याला तोडायचे आहे. तर ह्या प्रकारे हे उन्हाळ्यामध्ये हे फळ लागत असतं. ह्याच्यात मधून चढण्यासाठी खूप कठीण असतं, बघू शकतात तुम्ही. झाड म्हणजे पूर्ण दिसत नाही ह्याच्यामध्ये जाण्यासाठी, आणि पूर्ण म्हणजे म्हणजे खोडापासूनच ते टच झालेलं असतात पाला त्याच्यामधून पूर्ण असं जावं लागतं मध्ये, बघू शकतात तुम्ही. ह्या प्रकारे फळ लागलेले असतात ताडाच्या झाडाला. बघू शकतात तुम्ही किती सारे ताडफळ लागलेले आहे. आणि आपल्याला हे आता तोडायचं आहे. आणि ह्याचं जे फळ असतं खूप छान, उन्हाळ्यामध्ये खायला पोटासाठी खूप चांगलं असतं. थंडगार पोटासाठी भरपूर सारे फायदे असतात ह्याचे. तर सातपुड्यामध्ये ना उन्हाळ्यामध्ये तर इथे जवळपास भरपूर सारे ताडाचं फळ जे आहे ते लागून येतात. अगोदरच त्याचं फूल येतं तेव्हाच तोडून घेतात, कारण इथे ताडी, तुम्ही ऐकलंच असेल, ताडी ही झाडावरून डायरेक्ट फ्रेश इथे जास्त तयार केली जाते म्हणजे झाडावरूनच येते ती ताडी. तर त्याच्यामुळे इथे फळ लागू देत नाही जास्त सातपुड्यामध्ये. तर आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये ताडफळ आपल्याला खायला भेटतं किंवा बघायला मिळतं. तर आम्हाला इथे थोडं एका ठिकाणी अविनाशचे रिलेटिव्ह होते, त्यांचं एक झाड होतं जंगलामध्ये, तिकडे आम्हाला दिसले, तर ते आम्ही तोडायला आलेलो आहे. तर जसं की मी म्हटलं होतं तुम्हाला का सातपुड्यामध्ये फळ जास्त लागू देत नाही. तर ताडाचं जे फळ येण्यापूर्वी जे असं त्याला कापून दिलं जातं, तुम्हाला मी दाखवतो मी. आणि त्याच्यापासून जी ताडी निघते ते कसे पाडतात ते दाखवतो. वरती तुम्हाला मी दाखवतो मी. तुम्हाला हे डेट दिसत असतील, हे डेट आहे. हे जे डेट आहे, ह्या डेटापासून ते तिकडे वरती डबडा किंवा काहीतरी कॅन लावला जातो आणि त्याच्यापासून ती ताडी त्याच्यामध्ये पडते, एक एक थेंब करून रात्रभर. तर असे अनेक झाडांना असतात ते, तुम्हाला मी दाखवतो मी. तर समोर दिसत असेल तुम्हाला तो कॅन किंवा तो डबडा लावलेला जो आहे, त्याच्यामध्ये ती ताडी पडत असते. आणि हे पूर्ण रात्रभर रावल्यानंतर हे सकाळी किंवा पहाटे हे काढले जातात. तर सूर्यकिरण निघाल्यानंतर आहे ना, ताडीची चव जी आहे ती जसा जसा वेळ जातो, सकाळपासून 10, 11, 12 दुपार जशी होत जाते तशी ती ताडीची चव जी आहे ती चेंज होत जाते आणि आंबट होत असते. आणि सकाळी जी असते ताडी
पडलेली असते ती पहाटे काढलेली, तर तिला आपण नीरा म्हणतो. तीच एकदम गोड आणि थंडगार असते नारळाच्या पाण्यासारखी, तर त्याच्याने कोणताही नशा होत नाही. पण दुपारून जर ताडी प्यायले ना तुम्ही उन्हामध्ये, तर त्याच्याने थोडा थोडा नशा व्हायला सुरुवात होती. तर ह्या प्रकारे आपल्या सातपुड्यामध्ये ताडीचं म्हणजे उत्पादन केलं जातं. तर ह्या पद्धतीनेच ताडाची झोपडी बनवलेली असती. हे एक छोटंसं झाड आहे ताडाचं, बघू शकतात. आणि ही ताडाची झोपडी आहे. ताडाचे झाड इकडे आहे आणि ही ताडाची झोपडी आहे. इथे जर ह्या झोपडीमध्ये ताडी उतरवून इथेच विकत असतात. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला ओरिजिनल जी ताडी आहे ही फक्त नॅचरल सोर्स आहे. झाडापासनं हा जो रस येतो हा झाडापासनं असतं. हा काय आर्टिफिशियल नाही बनवलेला असतं. तर दाखव मला. या पद्धतीने ही अशी ताडीचा झाडापासनं हा रस आपल्याला भेटत असतो. बघू शकतात तुम्ही. तर हा जो रस असतो हा पिण्यासाठी म्हणजे नारळ पाण्यासारखाच असतो. आणि काही थोडं ऊन चढल्यानंतर तुम्हाला म्हटलं होतं का थोडं आंबट वगैरे होऊन जातं. तर ही गोड असल्यामुळे ह्याच्यात बघू शकता तुम्ही मधमाशा पण आहे पडलेल्या. कारण ताडाचा रस हा गोड असतो प्यायला, त्यामुळे नारळ पाण्यासारखा. तर मधमाशा देखील आहे ह्याच्यात. तर असा हा काय. आणि या पद्धतीने हे असं इकडे रोडच्या साईडला किंवा ताडाचं झाड असेल तिथे साईडला असं विकायला बसलेले असतात. तर कितीला आहे एक ग्लास? 25 रुपयाला हा एक पूर्ण एक ग्लास भरून. तर ह्या पद्धतीने आपल्याला सातपुड्यामध्ये ताडीचे म्हणजे जे आहे ते उत्पादन करताना बघायला मिळते. तर अशा पद्धतीने ताडी आपल्या सातपुड्यामध्ये विकली जाते. तुम्हाला दाखवतो मी कोणत्या प्रकारे ते वरती तोडले जातात. ह्या प्रकारे बघू शकतात तुम्ही. वरती चढून गेलेला आहे आपला मित्र आणि तो आपल्याला फळ तोडून देत आहे. खूप उंचावर झाड असतं हे, आपल्याला म्हणजे चढण्यासाठी खूप कठीण असतं. तर मित्र होता तो झाडावर चढला, त्यामुळे आपल्याला हे ताडफळ तोडून देतोय. तर आता तोडत आहे बघू शकतात. आणि या प्रकारे डायरेक्ट खाली कसं पडतं ते. बापरे, असे खतरनाक. मला मी दाखवतो कोणत्या प्रकारे हे असतं. हे बघू शकतात तुम्ही ताडफळ ह्या प्रकारे. आता हे सध्या कवळं आहे. पक्क झाल्यानंतर आपल्याला म्हणजे खायला थोडं कडक असतं. आता कवळं असल्यामुळे आपल्याला थोडं खायला थोडं मस्त नरम राहणार आणि गोड पण राहणार. पक्क झाल्यानंतर हे फळ जरा म्हणजे बेचव होऊन जाते, त्याची फिक्कं लागतं. त्या प्रकारे आपल्याला असं ताड खायला मिळालेले भरपूर सारे. बाजारामध्ये भरपूर भाव आहे ह्याचा आणि आपल्याला सहजासहजी भेटत नाही. ते आपल्याकडे इकडे फ्रीमध्ये भेटलेले आहे आपल्याला, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मी दाखवतो हे ताडफळ पडलेले. ह्या प्रकारे हे असं पूर्ण नारळासारखेच लागलेले असतात झाडाला. एकाला म्हणजे जवळपास एका घडाला 40-50 ताडफळ लागलेले असतात. अशा प्रकारे आपण आता ह्याला पोत्यामध्ये भरून घेऊ. भरपूर सारे ताडफळ पाडून घेतलेले आपण बघू शकतात तुम्ही. खूप छान. तुम्हाला मी फोडून पण दाखवणार आहे का कसं काय असतं मधून ताडफळ. बघू आपण. खूप छान असं खूप सारे पाडून दिलेले आपल्या मित्रांनी. मजा येऊन जाणार आहे. खूप वर्षानंतर खाणार आहे एवढे भरपूर सारे ताडफळ. 1-2 तर आपण खातर राहतो, पण एवढे भरपूर सारे पहिल्या वेळेसच भेटले आपल्याला. तुम्ही खाल्ले का कधी? कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी ताडफळ फोडल्यानंतर त्याच्यामधलं ते ताडाचं फळ असतं ते तुम्हाला दाखवतो मी कोणत्या प्रकारे असतं. फोडलं का? बघू शकतात तुम्ही. ह्या प्रकारे असं फळ असतं मध्ये आणि हे खायला खूप छान गोड लागतं. तर आपण खाऊन बघू. एक नंबर टेस्ट आहे. मस्त गोड आहे. कवळे असल्यामुळे जर पूर्ण काळसर असे झालेले दिसले म्हणजे हे जास्त पक्के झालेले असतात. बाहेरून काळसर दिसतात ते आणि ते खायला थोडे मग फिक्के सारखे असतात. त्यांची टेस्ट गेलेली असते आणि कडक होऊन जातं हे फळ. तर आता खायला एकदम नरम आणि गोड आहेत.
ह्या प्रकारे ताडफळ हे फोडलं जातं. मधून गोल सारं असं गोलसारखं फळ निघतं. एक डायरेक्टच कवळे असल्यामुळे डायरेक्ट खाली पडलेले बघू शकतात तुम्ही. एकदम रसीला फळ आहे, एकदम रसीला, खूप छान आहे. पांढरं शुभ्र आणि खायला एकदम गोड असेल, नरम आहे ना. तर हे ते तुम्हाला ताडफळ दिसत आहे ना, तर ह्यापासनं बाहेरचं जे आवरण काळं असतं आणि पूर्णपणे पिकून जातं, त्यापासनं भरपूर सारं आपल्याला ज्यूस किंवा रस जो असतो तो देखील बनवून पिला जातो. तर असं काय काय फायदे असतात. आणि हे जे आहे मधलं ताडगोळ, तर हे खायला गोड आणि थंडगार असते आणि पोटासाठी उन्हाळ्यात खूप छान असतं, चांगलं असतं, थंडगार असतं म्हणून. आणि ह्या ताडगोळ्यांपासून आपल्याला जे मधला गर असतो त्याचा म्हणजे पिकल्यानंतरचा, तर त्याचा हलवा देखील बनवला जातो. तर असे भरपूर सारे, पण आपण सध्या तर फक्त ताडफळच खाणार आहे. बघू शकतात तुम्ही हे ताडगोळे, ती छान असे ताडगोळे आहे ते. तर हे खायला मस्त थंडगार आणि गोड असतात, खूप छान आहे. तुम्ही कधी खाल्ले आहेत का हे ताडगोळे? कमेंटमध्ये सांगा. आणि कोणकोणाला आवडतात ते पण सांगा. आणि तुमच्याकडे यांना काय म्हटले जातं, वेगळा काय नाव असेल तर. एक नंबर आहे ताडगोळे खायला, आणि हे खूप गोड आणि मस्त छान आहेत. अजून भरपूर सारं आपण घरी जाऊन यांना मस्त बनवू, अजून ह्याला किसून आणि नारळाच्या पाण्याच्या रसामध्ये टाकून आपण खाणार आहोत अजून ह्याला. काही वेळेस ह्याच्यामध्ये फळ जे आहे हे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4पर्यंत किंवा 5, नाही तर सहजासहजी तर 3च फळं असतात ना रे. सहजासहजी 3, असे 2, 3, 4 असे एवढ्या संख्येमध्ये हे टोटल आपल्याला एका ताडाच्या फळामध्ये बघायला मिळतात. जशी साईज त्या पद्धतीने ते मध्ये ताडगोळे असतात. चला तर आता जाऊ. ताडफळ पाडले गेले भरपूर सारे, काही पोत्यात भरले, काही घरच्या घर. आता गाडीत ठेवून घेऊ आपण आणि घरी जाऊन मस्त अजून खाऊ आणि आपल्या नातेवाईकांना पण देऊ आणि आपणही खाऊ आणि एन्जॉय करू. भरपूर सारे ताडफळ पाडून घेतलेले. तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जा.